आज आपल्या गावाचं परम सौभाग्य म्हणायला पाहिजे की आज आपल्या गावामध्ये शिव महापुराण कथेला प्रारंभ होत आहे। आणि भगवंताची कथा कशी आहे ती का एकदा आपण श्रवण केली तर कितीही जन्माचे आपले पाप असतील तर ते पाप नष्ट होऊन जातात। एवढं सामर्थ्य भगवंताच्या नामामध्ये आहे। पण भगवंताचं नाम हे प्रत्येकाच्याच मुखावर येतं का हो? ते नाम आपल्या मुखावर यायला सुद्धा कित्येक जन्माची आपली पुण्याई पाहिजे। म्हणून म्हणतात ना, पूर्व पुण्य असे जयाचे पदरी, तोची वार करी पंढरीचा। भगवंताचं नाम हे सहजासहजी आपल्या मुखावर येत नसतं। ते नाम मुखामध्ये यायला सुद्धा आपलं पूर्वजन्मीचं पुण्य लाभतं। आणि ज्याच्या पदराला हे पुण्य येतं त्यालाच भगवंताचं नाम घ्यायला मिळतं।